धरमसा असुर बळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंतर असे. श्रद्धा हृदयातील आमच्या वज्राहूनही बलवंत असे. मरण मारून पुढे निघाले गर्व त्याचा कोण हरी. ही रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. मित्रांनो, आपण पाहतोय संगमनेर तालुका विकासाची पंढरी, त्याचप्रमाणे तुम्ही पाहता औद्योगिक पंढरी आणि खरं तर क्रिकेटची पंढरी म्हणून देखील ओळखली जाते. आणि या संगमनेर स्टेडियमवरती सुरू असलेला डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा रंग सोहळा आपण पाहतो. आज दोन विजय संघांमधली मॅच आता घड्याळरसिकांच्या भेटीला आली आहे. एका बाजूला वीरा मोरया 11 तुम्ही नक्कीच पाहताय. खरं तर वीरा मोरया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन यांच्या विरोधात राजे उमाजी नाईक 11 या दोन संघांमध्ये मॅच आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन्ही टीम्स शुभेच्छा तुम्हाला या महत्त्वपूर्ण मॅचसाठी. मॅचला आपण सुरुवात करतोय. खरं तर मित्रांनो, सलामीची जोडी जर पाहिली तर या सीझनला महाराष्ट्रामध्ये ज्या सर्वाधिक खेळाडूला आयकॉन म्हणून एक मोठी मागणी आहे, असं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हरणवाडीचा स्टार मैदानाच्या आतमध्ये सुपरस्टार म्हणलं तरी काही हरकत नाहीये, प्रथमेश राठोड सोलापूरचा रावडी तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूनं पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला असा सुहास खोळे एका बाजूला इन ॲक्शन रन मशीन पाहायला मिळेल. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये हलक्याने खेळण्याचा प्रयत्न राजू पाटील कलेक्शन करतोय. तर श्रीरामपूर एक्सप्रेस फिरोज पठाणला पहिलाच चेंडू अप्रतिम टाकताना आपण पाहतोय. मुख्य पंच संतोष सर, लेग पंच तुम्ही पाहताय सतीश सर आहेत. या दोन्ही पंचांचं देखील मानापासून स्वागत करेल. तिसरा पंच राजू डावकर सर ऑफिशियलचं देखील स्वागत. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुरेख आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. लागोपाठचे दोनही चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसातली गोल्डन संधी असलेली मॅच दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल त्याला डायरेक्ट सुपर 8चं तिकीट आहे आणि पराभूत होणाऱ्याला पाचवा सामना पुन्हा एकदा आजच्या दिवसातला खेळावा लागेल. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. आयकॉन प्रथमेश राठोड बाद मोठी शिकार करतोय फिरोज पठाण. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. आणि फिरोज पठाणनं त्याचं काम केलंय, कारण की आयकॉनची मोठी विकेट तो घेताना पाहायला मिळतोय. विकास माचरेकरनं तिथं चांगला झेल टीमला मिळाला. अप्रतिम झेल होता. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. बॉडी बॅलन्स ठेवला. चेंडूचा अंदाज घेतला. पाठीमागे उलट्या दिशेने धावायचं होतं आणि चांगला झेल विकास करणं देखील तुम्ही पाहताय. फिरोज अप्रतिम गोलंदाजी. श्रीरामपूर एक्सप्रेस फिरोज पठाणचं कौतुक करावं तितकं कमी राहील, कारण की प्रथमेशची विकेट तर आली आहे. तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही पाहताय गंगापूर तालुक्यातील रांजणगावचा आणखी एक स्टार आता मैदानाच्या आतमध्ये खेळेल. नाव आहे रमेश शिराळे. यावर्षी 50 टच मध्ये असलेला आयडॉल तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रमेश शिराळे आलेत. गंगापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावचा खेळाडू आहे. आज पाहिजे कशा प्रकारची बॅटिंग तो करेल. फिरोजचं कौतुक. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. पैसा वसूल मॅच होणार, कारण की दोन्ही वाघ असे आहेत ज्यांनी आजच्या दिवसामध्ये एकही पराभव पाहिला नाहीये. यावेळेला देखील आपण पाहतो आडवा बाटणं खेळायचं आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉलची मालिका आहे. अजून एकही धाव खात्यावरती लागली नाहीये, परंतु एक विकेट गेली आहे. बॅटिंग टीम नक्कीच आपण पाहतोय वीरा मोरया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन या टीमला पहिला हादरा बसलेला आहे. फिरोजचा अप्रतिम षटक आपण पाहतोय. ब्लॉक होल चेंडू होता. कव्हरला बॉल खेळायचा आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय. सिंगल पुन्हा एकदा घेतली जाईल. अशोक एडे यांना आपण पाहतोय. चेंडू अडवताना पाहायला मिळत आहेत. सिंगलनं खातं खोलले, अकाउंट ओपन होतोय संघाचं. श्री गणेश होतोय. वीरा मोरया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन तुम्ही पाहताय. टीमच्या धावफलकावरती एक धाव लागली जाते. फिरोजनं अक्षरशः फलंदाजांच्या पायात बेड्या ढोकल्यात मंडळी. थय्या नाचवले पहिल्याच ओव्हरमध्ये आणि एक मोठी विकेट घेतली आहे प्रथमेश राठोडची. तर सुहास खोळे असा संकटमोचक आहे
सुरुवातीला देखील अशा 6-7 विकेट सुरुवातीला लवकर गेल्या होत्या खरं तर बॅटिंग टीमच्या, त्यावेळेला या सुहास खुळेनं मॅन ऑफ द मॅच पटकवला आणि टीमला सन्मानजनक स्कोरचा पाठला करत असताना त्यांना धावा चेस करण्यामध्ये मदत केली होती. आडव्या बॅटने खेळलेला बॉल गॅप मोठा आहे, तिथं क्षेत्ररक्षकाला नसेल संधी, डीप मिड विकेट फोडला, खणखणीत चौकार. चौकारानं धावसंख्या वाढली जाईल, 5 अंकावरती धावफलक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, चांगली गोलंदाजी फिरोजकडनं देखील एक गडी बाद, 5 धावा, तर एक चांगला फटका कॅप्टन सुहास खुळे यांच्या बॅटमधून येतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे खेळाडू आहेत आणि आज कॅप्टनशिप खांद्यावरती असताना सुहासनं त्यांची जबाबदारी ठोक बजावलेली आहे. ओव्हर नंबर 2 साठी आता पाहायचंय शेखर विश्वास कोणाकडे दाखवेल. अशोक एडे यांना आणलं जातंय गोलंदाजीच्या मार्गवरती. ज्या गोलंदाजांनी आधी 3 विकेट घेण्याचा कारनामा केला होता राजे उमाजी नाईक टीमसाठी, जे आपण नक्कीच पाहिलं होतं, तर तो कारनामा या मॅच मध्ये कशा प्रकारचा राहणार आहे. पुन्हा पाहायला मिळणार का विकेटचं सदर. संघमालक राजे उमाजी नाईक 11, रामाशेठ जेडगुले, अजरभाई पटेल, अजय शेठ एरमल यांच्या मालकीची टीम तुम्हाला आज फिल्डिंग करताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला संघमालक आपण पाहतोय विरामोरे 11, देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कंस्ट्रक्शन, चिकनी जवळे कडलक या गावचा संघ बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय वा क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. संघाचे संघ मालक सुदर्शन शेठ देशमुख, सुधीर शेठ वाळे, राम शिंदे दाजी, मोरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचप्रमाणे सागर शेठ वरपे या उद्योजक यांच्या मालकीची टीम तुम्हाला आज बॅटिंग मध्ये जोर लावताना आता पाहायला मिळेल. 6 धावा धावपलिकेवरती आहेत. षटकार चौकार खेळणार कोण. संघ नायक आता सुहास खुळेकडे सर्वांच्या नजर आहेत. अशोक पुन्हा एकदा तयार. स्विच हिट आणि चेंडू चालला गॅप मध्ये. सुजय दादा विखे पाटील चषकाचा दमदार चौकार. दहा धावा धावपलिकेवरती असताना एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय सुहास खुळे आज थांबायला तयार नाहीये, कारण की त्याच्याकडे अनोखी फटके आहेत. सातत्याने या संगमनेर तालुक्यातला खरं मोठं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे आणि कॅप्टनशिप बजावत असताना तो त्याची ठोक जबाबदारी मी आधी देखील म्हणलं बजावतोय. फुल टॉस होता, फुल टॉस रूम बनवत फटका खेळायचा प्रयत्न होता. संपर्क चांगला नव्हता मी म्हणेल. हातामध्ये देखील खेळले बॉल, असं वाटलं होतं मिडऑफच्या डोक्यावरनं या बॉलला खेळायचंय, परंतु बॉल थोडा खाली राहतोय. शेखर कलेक्शन करेल. डॉट बॉल आहे. एका वेळेला डॉट बॉल आलाय तर एक चौकार देखील आपण पाहिलाय. स्विच हिट, गुड नॉट टेक और सिक्सर देख. चेंडू चालला आउट ऑफ द स्टेडियम. चेरन षटकार. ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय सुहास खुळे नावाचं वादळ गरजायला सुरुवात झाली आहे. 16 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये असताना 4 चेंडू 14 बनवल्यात एकट्या सुहास यांनी आणि टीमच्या धावपलिकेवरती 16 आहे. म्हणजे एकतर्फी किल्ला लढवत आहेत. रमेश शिराळे आता साथ देतो एका बाजूला आणि आक्रमण कुणावरती आहे तर अशोक एडे यांच्यावरती चढवलेला हल्ला आहे. 11 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. चला वेळ वाचवा. वारंवार टीम मिटिंग घेणार नाही खेळाडू, विनंती राहील. सूचना कमिटीकडनं आलेली आहे, कारण की वेळ आपल्याकडे तितका नाही. आज जवळजवळ 9 ते 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर कॉलबॅक राऊंड बरोबर आपण 4:30 वाजता या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्यामुळे उर्वरित जे काही सामने आहेत पुढील ते वेळेत कंप्लीट होणे गरजेचे आहेत. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचा आहे. तिथं आपण पाहतो रिस्की धाव, रनआउटचा चान्स, फेकी आली आहे. परंतु ही गडबड मी म्हणेल कशासाठी होती. ही रिस्क घेतली होती बॅटिंग टीमनं, धोक्याचे संकेत होते आणि फेकी देखील केली योगेश पवार यांनी. यष्ट्यांच्या मागणं मी म्हणेल जोरात फेकी आली, परंतु नेम लागला नाहीये. नेम लागणं गरजेचं होतं फिल्डिंग टीमसाठी, कारण की सुहास नावाचं वादळ आज गरजतंय. रमेश शिराळे रांजणगावचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जातो. 4ही दिशेला फटकी खेळण्याची क्षमता आहे. कित्येक नामांकित स्पर्धा यावर्षी तो या हंगामात गाजवतोय.
ओ तिथं झेल, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला. याआधी असाच बाद झाला होता रमेश शिराळे देखील .30 मध्ये आतमध्ये कॅच आउट झाला होता आणि इथं देखील तीच चूक करता करता राहिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन टीमच्या धावफलकावरती 17 धावा. आशिक हूं मैं. हास्य परत आणले मी म्हणेल बॅटिंग टीमचं. कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा थांबल्या होत्या कदाचित, परंतु सुहास जसा जसा स्ट्राईकला येतोय ना तो आल्यापासून मी म्हणेल धुमाकूळच घालतोय. 7 बॉल 19 वरती खेळतोय. 21 धावा टीमच्या धावफलकावरती आहेत आणि एकट्या सुहास खुळेच्या 19 धावा आहेत. म्हणजे एकतर्फी किल्ला लढवला आतापर्यंत सुहासनं. फिरोज पठाण देखील काही कमी नाहीये. त्याने देखील पहिली ओव्हर अशी टाकली होती. प्रथमेश राठोड आयकॉनची विकेट घेतली होती. तो देखील नामवंत गोलंदाज आहे. हे बाहेरून चेंडू फेकू नका, विनंती राहील. चेंडू हातामध्ये कलेक्ट करा, पंचांजवळ द्या. बॉल बॉय बाहेरचे चेंडू पंचांकडे फेकत चला, विनंती राहील. मॅच चालू असताना कोणी फेकणार नाही. 21 धावा धावफलकाकडे आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू असताना सरासरी जर पाहिली ना आतापर्यंत जर आपण पाहूयात 9च्या सरासरीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या होत्या, परंतु आता सुहास जसा चालू झालाय तसा धाव्यांना देखील आता वेग वाढतोय. फिरोज तय्यार. तिसरा दिवस रंगतोय. तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना जिंकेल तो सुपर 8ला, पराभूत होईल तो पुन्हा एकदा 5वा सामना खेळेल आजच्या दिवसातील. वाह काय चेंडू उसळे घेतोय. टॉस होतोय, बॉल समजू शकले नाही सुहास या बॉलला. रूम बनवत जागा बनवली होती, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. मिश्रण आहे फिरोज यांच्याकडे देखील. टप्पा चांगला, यॉर्कर देखील चांगला पेश करतो, परंतु सुहास खुळे देखील 4 दिशांना फटके आतापर्यंत खेळताना पाहायला मिळेल. इथं देखील स्विचिटचा प्रयत्न करायचा आहे. तिथं धाव घेतली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेताना पाहायला मिळत आहेत. त्या ओव्हरची चर्चा अशी आहे, फटके खेळण्यासाठी जरी सुहासनं ट्राय केला असेल तर परंतु फिरोज पुन्हा एकदा कमबॅक करत होतोय आणि थांबवतोय, हे देखील महत्वाचं आहे. राजे उमाजी नाईक 11 टीमसाठी नामवंत आयडॉल आहेत. तुम्ही पाहताय खरं तर आयकॉन म्हणून जुन्नर तालुक्यातील नारंगावचा बेग धमाका तुम्ही राजू पाटेला पाहताय, तर दुसऱ्या बाजूला खेड तालुक्यातील राजगुरुनगरचा आयडॉल अनिकेत रोडे हा देखील तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. तर राहुरीचा योगेश पवार आणखी एक ताकदूर खेळाडू तुम्हाला आयडॉलच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. तर फिरोज पठाण देखील आयडॉल आहे. इथं रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळतोय. डेड बॉलची खरं तर ज्या चेंडूवरती कुठलीही क्रिया केली जात नाही पंच कळवत आहेत. मृत चेंडू अर्थात डेड बॉलचा इशारा असणार आहे. फिरोज पठाण. श्रीरामपूर एक्सप्रेस पुन्हा एकदा तयार. यावेळेला समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न निर्णायक झेल असेल. शेखर शेळके डाऊन द बॉल आणि रमेश शिराळे या मॅच मध्ये देखील स्वस्तात बाद. विकेट.
या स्पर्धेमध्ये कित्येक आयडॉल खेळाडूंची चर्चा देखील पाहिली. कमीत कमी वयाचा आयडॉल खेळाडू आता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. वय वर्ष जर पाहिलं आयडॉलचं 24 आहे आणि यावर्षी नामांकित पुण्यातील असेल, त्यानंतर तुम्ही पाहता महाराष्ट्रातील असेल, त्या स्पर्धेचं प्रतिनिधित्व करत असताना आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा स्टार सूरज गायकवाड आता इन ऍक्शन पाहायला मिळतोय. यावेळेला तिथं नजाकत दाखवली, आत्मविश्वास दाखवलाय, कट केला या बॉलला शॉर्ट थर्ड मॅन गली रिजन मध्ये. 4 धावा, चौकार. जेव्हा तुम्ही देखील सर्व मनोरंजन, सर्व प्रेक्षक राजांचं चांगलं मनोरंजन करताय. डीजे ऑपरेटर डीजे बाबू तुमचं देखील मनापासून कौतुक. 26 धावा धावपालिकेवरती लागल्या जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला जातोय. मित्रांनो, सुजय दादा विखे पाटील चषकचा थरार. एका बाजूला कधी कधी गोलंदाज तर कधी कधी बॅटरचं वर्चस्व आपण पाहतोय. सूरज गायकवाड जसा आला पहिल्या बॉलवरती चौकार खेळून गेलाय. तर आता ओव्हर नंबर 4 साठी अशोक एडे यांना आणलं जात आहे. टीमचे चतुर नायक आहेत. तुम्ही पाहताय हाईट कम आहे, फाईट ज्यादा आहे या खेळाडूची. नाव आहे अशोक एडे, कारण की सकाळी 3 विकेट घेतल्या होत्या. तो गोलंदाज आता पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. राजे उमाजी नाईक 11 टीम साठी. यावेळेला स्लोवर 1 टाकलेला बॉल हलक्या हाताने खेळले सुहास देखील. 1 धाव आली व दुसरीचा देखील प्रयत्न तुम्ही पाहताय. राजू येईल तोपर्यंत 2 धावा आहे, कारण की गॅप मध्ये बॉल गेला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वीरा मोर्या 11, देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कंस्ट्रक्शन, चिकनी जवळे कडलक या गावचा संघ तुम्ही एका बाजूला पाहताय. तर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान हा वेल्लावळेचा संघ आहे. यावेळेला खर तर कव्हरच्या डोक्यावर खेळलेत. चेंडू सुहासच्या बॅटमधनं पुन्हा एकदा सीमारेषा बार, षटकार. मित्रांनो, सुहास खुळे आल्यापासून 3 चौकार 2 षटकार खेळलेत. 254च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतायत आणि अप्रतिम खेळ कॅप्टनचा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 34 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अशोकला कमबॅक करावं लागेल. यावेळी आडव्या बॅटने खेळायचं आहे. तिथं तू मे गडबड गडबड नकार आला धाव घेण्यासाठी सूरजकडनं तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 3 बॉल शेष अजूनही आपण पाहतोय या ओव्हरचे. फिरोजनं 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट केला. त्याला देखील महत्त्वपूर्ण विकेट घेताना आपण पाहिलं, कारण की प्रथमेश राठोडची विकेट महत्त्वाची होती, ती त्यानं सुरुवातीला घेतली. तर अशोक एडेकडे देखील यासाठी विश्वास दाखवलाय का तर सुहास खुळे देखील सेट आहे. सूरज गायकवाड सारखा देखील ताकदवर आयडॉल आता मैदानावरती आहे. म्हणजे एखादी विकेट आली तर पुन्हा धाव्यांचा वेग कमी होऊ शकतो. तर ह्या जोडीला धावा बनवायच्या आहेत. यावेळेला इथे देखील विकेटचा प्रयत्न. फाईल लेगला क्षेत्ररक्षक आले, झेल ओ तिथं दूरवरती राहत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि इथं गडबड झाली आहे. 2 धावा. तिसरीचा देखील प्रयत्न आहे, चौथीचा देखील करायचा आहे, परंतु नकार आलाय. साच बाज और ये ताज. 3 धावा पळालेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे श्री साई क्षेत्र लोणी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान, दोन्ही टीम तयार राहतील. यानंतर टॉस आपण संपन्न करणार आहोत. राजेंद्र शेठ खर्डे साहेब, त्याचप्रमाणे कैलासराव आहेर या मान्यवरांचं शुभागमन आहे आणि त्यांच्या शुभ हस्तेच टॉस देखील संपन्न होणार आहे. दोन्ही मान्यवरांचं आमचं पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरा पंचांकडे विचारणा आहे. रनआउट साठी मला वाटतं कदाचित ते विचारणा आहे. यानंतर दोन्ही पराभूत संघनायकांमध्ये टॉस होईल
विनंती राहील यादी आपण उद्घोषणा केलेली आहे दोन्ही संघांची. नॉट आउट निर्णय आलाय. ग्रीन सिग्नल असेल, नॉट आउटचा इशारा आपण पाहतोय. तिसरा मतदानचा देखील आहे. सूरज गायकवाड एक चेंडू खेळलाय, त्यांना आल्या चौकार खेळला. सांगितलं 13 चेंडू 31 वरती सुहास खुळे नाबाद आहे, म्हणजे त्याचा देखील स्ट्राईक रेट 50 आहे. चेंडू आतापर्यंत 4 चेंडू झालेत, जे नक्कीच आपण पाहतोय. 37 धावा आहेत, अजून 2 बॉल यावरचे शेत. सूरज गायकवाड ऑन स्ट्राईक. यावेळेला ब्लॉक होल चेंडू, कव्हरला बॉल खेळायचा आहे, तिथं शेखर येत आहेत बॉलवरती. सूरजला आज मोठी पारी खेळावी लागेल, कारण की आता इथं सिंगल डबलला तुम्हाला काम करून चालणार नाहीये. ही मॅच 6 ओव्हरची आहे, कारण की यानंतर जे 12 बॉल असणार आहेत ते हाणामारीचे देखील असतील. जास्तीत जास्त 70+ जाण्याचा प्रयत्न प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या टीमचा राहिलेला आहे, आणि तो प्रयत्न करणार का आज वीरा मोरया इलेव्हन्स, देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कंस्ट्रक्शन, हे देखील आपण पाहूयात. अशोक तयार. वा सुंदर बॉल, चांगला बॉल आपण पाहतोय. ब्लॉक होल चेंडू होता हा देखील. डॉट बॉल येतोय, षटक संपलं जाईल. 12 धावा अशोकनं खर्च केल्या या ओव्हरमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला मंडळी. धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 38 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू बाकी असतील. चला, वरुण राजाचं सावट तयार झालेलं आहे. थोडं घाई करा, स्पीडअप करा टीम. फिल्डिंग टीम, 6 ओव्हरची मॅच आहे. आता ड्रिंक्स ब्रेक वगैरे कोणताही घेऊ नका. जर एखाद्या खेळाडूला जर जास्त आवश्यकता असेल पाण्याची तर पंचांना विचारून पाणी घ्या, परंतु मॅच आता थांबणार नाही याची काळजी घ्या, कारण की ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. तुम्ही थोडीशी घाई करा. अशफाक यांच्याकडे आपण पाहतोय. टीम विश्वास दाखवते. संगमनेर तालुक्यातील कोरंगचे लिजन स्टार आहेत अशफाक भाई, यांना आपण पाहतो. बॉलिंगच्या मार्गावरती तुम्ही पाहणार आहात. चांगली गोलंदाजी केली होती सकाळ सत्रामध्ये देखील राजीव उमाजी नाईक 11 टीमसाठी. तर आता पुन्हा एकदा टीम त्यांच्याकडे विश्वास दाखवते मी म्हणेल. आणि हे पहा, जे काही टीमचे 12वे 13वे खेळाडू आहेत, सर्वांनी मॅचमध्ये कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला 3 ओव्हर होतात त्यावेळेला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक असतो तुमच्यासाठी, त्यावेळेला तुम्ही तयार राहणं गरजेचं आहे. कॅप्टन इशारे करतात, त्या सर्व गोष्टींचं तुम्ही बारकाईनं फॉलोअप घेणं महत्त्वाचं असतं. क्रिकेट फक्त मित्रांनो 11 खेळाडूंवरती कधीच खेळलं जात नाही. 12व्या खेळाडूची देखील भूमिका तितकीच महत्त्वाची असते, 13व्याची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. जे रिझर्व्ह खेळाडू असतात 2, त्यांची भूमिका कधी कधी महत्त्वाची ठरते. त्यामुळं प्रत्येक खेळाडूंना असं नाही की मला संधी मिळेल, संधी नाही मिळेल. तुमचे एफर्ट्स, तुमचा संघाच्या बाबतीत जो काही तुमचा सपोर्ट असतो तो देखील तितका महत्त्वाचा असतो. चला, वेळ वाचवा, वेळ वाचवा. युवक सम्राट तुम्ही पाहताय. खरं आपल्या विभागाचे युवा नेतृत्व पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकचा थरार रंगतोय. तिसरा सामना आजच्या दिवसातला तुम्ही पाहताय. 2 विजयी संघांमधली मॅच आहे. म्हणजे पहिल्या सामन्यात विजय संघ होता, तुम्ही पाहिलं होतं खरं तर वीरा मोरया 11, स्वस्तिक एंटरप्राइजेस, देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कंस्ट्रक्शन यांची टीम आपण पाहिलं होतं. पहिला सामना जिंकली होती तर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लावळे टीम. दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संघ होता. या 2 विजयी संघांमधली ही मॅच जिंकेल तो सुपर 8ला पैसे कोण मारेल बाजी या मॅच मध्ये. पहिला डाव सुरू आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय चेंडू हवेत. ओ, तिथं क्षेत्ररक्षक दूर राहत आहेत. चेंडू सारख्या क्षेत्ररक्षकाने गरक्या घेतल्या, कारण की चेंडूनं वळण घेतलेलं आहे. जजमेंट घ्यावं लागतं असे बॉल ज्यावेळेला लिडिंग एज घेतात त्यावेळेला माहिती असतं बॅकवर्डच्या खेळाडूंना. मी क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो सगळ्यात जर अवघड क्षेत्ररक्षण असेल ना तर बॅकवर्डच आहे. कधी एज लागून बॉल कधी फिरेल, पिळा घेईल हे फिरत्या खेळाडूंना कधीच माहीत नसतं. त्यामुळे तिथल्या खेळाडूंनी क्विक आणि चाणक्य राहणं महत्त्वाचं आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. फुल टॉस गॅप मध्ये बॉल खेळला. शेखरला बाय बाय करत चेंडू सुसाट भन्नाट खणखणीत चौकार.
जवळचा स्टार चमकतोय. 2 चौकार खेळल्या आल्यापासून सूरज गायकवाड आणि तुम्ही पाहता आयडॉल सूरजची बॅट देखील एका बाजूने साथ देते सुहास खुळे यांना. 9 चेंडू 22 धावांची भागीदारी. अशफाक यांच्यावरती आक्रमण आहे. ओ तिथं नो बॉल पंचांचा इशारा आहे. नो बॉल आहे. बीमर चेंडू पंच कळवत आहेत. फ्रीड असेल पुढच्या चेंडूवरती. उघडा डोळे पहा नीट. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक झालाय सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू सुहास खुळे यांच्यासाठी फ्री हिट. मेजवानी असेल तोफा असेल फायदा उठवला जाणार का या तोफ्याचा. मेजवानीचा मी म्हणेल सुहास खुळे यांच्यासाठी. 14 बॉल 31 वरती सुहास नाबाद. 15 इशारा येतोय. फ्रीड बॉल. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. सूरज देखील नाराज असेल या बॉलवरती फायदा उठू शकला नाहीये. इथं देखील गडबड व्हाईट बॉल आहे म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या रोमाना धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 47 धावा आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. खरं तर इथून मागं कॅमेरामन प्रेक्षक राजा दाखवत होते तर आज दुसरा कॅमेरामन मित्रच एकमेकांना दाखवत आहेत. म्हणजे ते देखील 7 डेज लाईव्हच्या माध्यमातून जे कॅमेरामन काम करतात त्यांना देखील प्रक्षेपित केले जाते. सर्व कॅमेरामनचं देखील कौतुक आहे. यावेळेस इथं देखील आपण पाहतोय फेकवान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 49 वरती धावफलकाची गाडी प्रशंसनीय इतकी हळू चालली ना त्या गाडीला चौथा घेर टाकणारा देखील तिथं मी म्हणेल ड्रायव्हर पाहिजे. तो कोणता असेल तो खेळाडू कोणता असेल जो धाव्यांचा वेग वाढवेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यानंतर श्री साई छत्र लोणी त्यांच्या विरोधात स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान कॅप्टन इथं रिपोर्टिंग करतील ताबडतोब. यावेळेला देखील कव्हरला बॉल खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो शिखरच्या दिशेने बॉल चाललाय. सिंगल येईल. 5व्या ओव्हरचा खेळ चालू असताना 50 धावा कंप्लीट. वीरा मोर्या 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्ती कंस्ट्रक्शनच्या 50 धावा झाल्या. मॅच पाहायला मजा येणार मंडळी कारण की फायटिंग टोटल उभा राहतोय. अजून यानंतर 1 ओव्हर बाकी आहे. अशफाक यांना आपण पाहतो या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च करतात आतापर्यंत. अजून 2 बॉल जे निर्णायकांनी चाकले टाकायचे म्हणेल फिल्डिंग टीमसाठी. आणि इथं व्हाईट बॉल आपण पाहतोय. पंचांचा इशारा आहे. स्टंपच्या अगदी जवळनं देखील हा बॉल गेला होता मी म्हणेल पण परंतु बाहेरनं जातोय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपण पाहतोय नक्कीच. पंचांचा इशारा येतोय आणि 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 2 बॉल शेष आहेत. 2 बॉल बरोबर ना. 2 रन घ्या. 2 बरोबर. वाईट +1 अशा 2 धावा आहेत. 52 धावा धावफलकावरती या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू 34 धाव्यांची खेळ सुहासची आपण पाहतोय आतापर्यंत. यावेळेला खोदून काढलेला बॉल डीप स्क्वेअर लेगला. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. विकेट आली. सुहास खुळेचा संपतोय खेळ. विकास माचरेकर अप्रतिम झेल. विकेट सुहास इदाबाद. मित्रांनो विकास माचरेकरचा झेल आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय झेल टिपलाय. 52 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघाची अडचण दूर केली तर मिळेल अशफाक भाई यांनी कारण की इथं मोठी विकेट घेतली. सुहासला इथं माघारी पाठवलंय. तर नवीन बॅटर आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडला गेलेला आहे. आतापर्यंत 5 या संपूर्ण स्पर्धेत जे झेल असतील अलंकार व्हायरल झालेत. यानंतर श्री साई छत्र लोणी कॅप्टन
स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान कॅप्टन, आपण दोघांनी टॉस बॉक्समध्ये यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. वर टू कम बॉक्स. थँक्यू प्रशांत सर. सुंदर शेअर तर पाहायला मिळाला. अजून एक बॉल यावरचा शिल्लक. यावेळेला फुल टॉस आणि नो बॉल. नो बॉल पंचाकडनं इशारा येतोय. नो प्लस 4 मिळतोय बोनस. 5 धाव्यांचा खणखणीत चौकार. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपतायत. 61 धावा मित्रांनो धावपलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 61 रन्स 61 धावा धावपलकावरती लागल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक. कोणाकडे दिले जाणार हे अंतिम मोहर. हे 6 चेंडू ठरवतील राजे उमाजी नाईक 11 वेल्लावडे टीम समोर किती धाव्यांचं लक्ष ठेवलं जाणार. गोल्डन संधी असलेली मॅचेस संघ मालकांची धडधड वाढली असेल, कारण की ही संधी अशी आहे की तुम्हाला डायरेक्ट जिंकत असाल तर सुपर 8चं तिकीट आहे आणि पराभूत झाले तर पुन्हा एकदा 5वा हाय व्होल्टेज सामना तुम्हाला खेळायचा आहे. त्यामुळे कुणी रिस्क 5व्या सामन्याची रिस्क घ्यायला तयार नाहीये. ही मॅच जिंकून प्रत्येकाचा प्रयत्न असाच राहील का आम्ही सुपर 8ला जाऊ, परंतु जो चांगला खेळ दाखवेल तो खरा सिकंदर असेल. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाच्या पटलावरचा. अलंकार, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो संघ दर्जेदार कामगिरी करेल तो सुपर 8मध्ये पोहोचेल. पण उत्सुकता ही पण आहे की कॉलबॅकमध्ये कोण येणार. सुपर 8ची उत्सुकता आहेच, कॉलबॅकमध्ये जायचं नाही, परंतु नाईलाजानं तुम्हाला कॉलबॅकमध्ये जावं लागेल. जर तुम्ही खराब कामगिरी केली तर पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याकरता ती एक संधी असणार आहे तुमच्यासाठी. कारण की दोन्ही संघांनी प्रशांत सर एक विजय पाहिलेत. अजून एक संधी आहे, जरी पराभूत झाले आजच्या म्हणजे ह्या राऊंडमध्ये पहिल्या लीग फॉर्मॅटमध्ये अजूनही त्यांना चान्स आहे की सुपर 8ला जाण्यासाठी, परंतु हा गोल्डन संधी असलेला सामना आहे. या वेळेला तिथं झेल झालाय. विकेट आली. आयडॉल सूरज गायकवाड विकेट
गौरव शिंदेवरती शेवटच्या ओव्हरमध्ये इतक्या धावा वसूल करेन ना गौरव, त्या बॅटिंग टीमसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहेत. तर जुन्नर तालुक्यातील ओतूरचा आणखी एक ऑलराऊंडर सुधीर साबळे यांना तुम्ही इन ऍक्शन पाहताय. प्रामुख्याने गोलंदाजी सुंदर करतात. आज बॅटिंग मध्ये देखील त्यांना जोर लावण्याची वेळ या मॅच मध्ये देखील आली आहे. वाईट बॉल, पंचांचा इशारा आपण नक्कीच पाहताय. 63 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे अंतिम ओव्हर डेथ ओव्हर चालू आहे. हन्नामारीचं षटक चालू आहे. शेखर शेळके बोट्याचा स्टार जोर लावतोय, परंतु आता गौरव शिंदेवरती जबाबदारी वाढली आहे. वा, सुंदर बॉल इथं देखील तुम्ही पाहताय. आणि बॅटची लिडिंग एज, स्पोर्टमॅन स्पिरिट ज्याला म्हणलं जाईल ते गौरवनं दाखवलं. सत्ता सांगितलं मी बाद आहे आणि विकेट येते. योगेश पवार यांनी कोणती चुकी केली नाही. गौरव शिंदे बॅक टू द पविलियन. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. यानंतर श्री साई छत्र लोणी स्वर्गीय कमल दिनकर वाघमारी प्रतिष्ठान अत्यंत महत्त्वाचा प्रतिष्ठेचा सामना असेल. करूया मला मॅच. मी विनंती करेन राजेंद्र खर्डे साहेब आणि कैलाजी आहेर आपल्या शुभस्ते या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही आमचे मान्यवर इथे टॉस बॉक्समध्ये येतील. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत या टॉससाठी. आणि शेवटच्या सामन्यामध्ये म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून हा सामना शेवटचा असेल. जर चांगलं क्रिकेट खेळले तर टॉप 8मध्ये जाता येईल, नाहीतर कॉलबॉक्ससाठी जाण्याची इच्छा नाही आहे, पण तिथपर्यंत जावेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावर्षी आपण पाहतोय प्रथमच तुम्ही पाहता या संगमनेर तालुक्यामध्ये अशा पारितोषिकांची देखील यावर्षी घोषणा आपण पाहतोय झालेली पाहायला मिळाली. 4 संघ मालकांना 2 व्हीलर बाईक आहेत. म्हणजे पहिल्या विजेत्या संघ मालकाला तुम्ही पाहता युनिकॉर्न गाडी आहे, त्यानंतर दुसऱ्या संघ मालकाला शाईन गाडी आहे, तिसऱ्या विजेत्या संघ मालकाला तुम्ही पाहताय खरं तर सिटी डॉन गाडी आहे, आणि चौथ्या संघ मालकाला इलेक्ट्रिक बाईक. अशा 4 भव्य पारितोषिक संघ मालकांसाठी देखील आहे. म्हणजे ही स्पर्धा तुम्ही पाहताय महाराष्ट्रभर या स्पर्धेचा गुणगौरव आणि ऑल इंडिया ओपन आयकॉन देखील आपल्या स्पर्धेत आले. त्यामुळे जगभरामध्ये आपल्या या डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि पैलवान राजनदादा शिंदे पाटील मित्र परिवाराची चर्चा आहे. यावेळेला बेगीटचा प्रयत्न सुधीर साबळे. वा, काय फटका खेळलेत. चेंडू चाललाय गगनचुंबी. चेरान षटकार. थँक्यू. राजेंद्र खर्डे कैलाजी आहेर साहेब आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अलंकार, आता इथे सुधीर साबळे दाखवून देतो मी खूप चांगली गोलंदाजी करतो, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतो, पण जर मला संधी मिळाली ना आणि माझ्या टप्प्यात चेंडू आला ना तर मी कार्यक्रम पण करतो. कार्यक्रम केलाय सुधीर साबळेने, ज्याची आवश्यकता होती मोठ्या फटक्याची षटकार आलाय. सुधीर साबळे भाई एक ही मारा लेकिन सॉलिड मारा है. काय फटका होता, टायमिंग जबरदस्त आणि गगनचुंबी षटकार आलाय. 70 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेखर तयार. यावेळेला देखील आडवा बाटना फटका खेळायचा आहे. ओ, तिथं सिंगल घेतली जाते. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक युवराज स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय भास्कर दादा गुंजाळ या ठिकाणी उपस्थित झाले. दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी भास्कर दादांना देखील विनंती केली आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जे उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी आपण टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. एक डाव एक इनिंग मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना वीरा मोरया 11 देशमुख एंटरप्राइजेस स्वस्तिक कंस्ट्रक्शन टीमनं बनवल्यात 71 धावा आणि 72 धावसंख्येचं टार्गेट. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लावले टीम 72 धावेंचं लक्ष तुमच्या समोर असणार आहेत. ऐकूयात प्रेझेंटेशन बॉक्स मधनं आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ इंडिया प्रशांतजी आदवडे सर. थँक्यू अलंकार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. यापूर्वी आपण धमाकेदार मॅच पाहिलेत, परंतु आता 2 पराभूत झालेल्या संघांमधलं ही युद्ध असणार आहे, जिथे श्री साई छत्र लोणी संघाचे कॅप्टन आणि स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन मान्यवर आमच्यावर असतील. राजेंद्र खर्डे साहेब आणि कैलास जाहीर आपलं स्वागत आहे. आणि आता वेळ झाली टॉस का बॉस, अर्थात टॉस केला जाईल. इथे मागणी करणार आहे. ओके, ऑल राईट. छापाचा आवाज आलेला आहे. काटा आलाय.
याचा अर्थ साई छत्र लोणी संघाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांचे आभार. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय आणि त्याचं कारण? क्षेत्ररक्षण घेणे, कारण बॉलिंग चांगली टाकावं, 50च्या आत धरू. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. टीममध्ये बदल आहे का? 2 आऊट 2 इन केले. नितीन हासे बाहेर आणि विक्रम देशमुख आत आणि श्याम नाही. ठीक आहे. 2 खेळाडू तुमच्या टीममध्ये आतमध्ये येतील, 2 बाहेर जातील. पण 2 हात तुम्हाला करायचे आहेत या सामन्यामध्ये. जर इथं 2 हात नाही करू शकलात तर कॉलबॅक करता जाण्याची संधी मिळेल. पण त्या संधीचे त्या ठिकाणी तो दरवाजा उघडण्याची कोणाची तयारी असणार नाही. तुम्हाला सुपर 8मध्ये प्रवेश करण्याकरता संघर्ष करायला इथून 2 मॅच जिंकणं महत्त्वाचे असतील या दोन्ही संघातील एकाच संघाला. बघूया काय घडतंय. श्री साई छत्र लोणी स्वर्गीय कमल दिनकर वाघमारी प्रतिष्ठान या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना. सिक्का उछला, साई छत्र लोनी के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और अपोनेंट टीम को न्योता दिया गया है बल्लेबाजी करने के लिए. दैट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. ओवर टू कम बॉक्स मिस्टर अलंकार. थँक्यू सर. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतोय खरं तर युवक सम्राट पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेचा डोळ्यात तेल घालून आयोजन पाहणारा मित्रपरिवार. त्यामध्ये आमचे महेशदादा सातपुते, युवराजदादा गुंजाळ, विकासजी तिटमे मेजर साहेब, विजयराव सांगळे असतील, रामनाथजी कानवडे, वैभव शेठ हासे, सिद्धेजी वाळे, ऋषीदादा शिंदे असतील, ऋषीभाऊ शेटे असतील, राहुलदादा गाढवे ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय, सिद्धेजी केदारी असतील आणि त्यांचं सर्वच सहकारी मित्रपरिवार नवनाथ हाडवळे असतील. या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करते आणि चांगलं सहकार्य आणि या आयोजनामध्ये मोलाचा वाटा त्यांचा देखील आहे. सर्वांच्या कार्याला आमचा सलाम असेल. राहुल भाऊ गाडवे यांचं शुभागमन होते. भाऊ पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बॅटर चला पटकन, वेळ लावू नका, बॅटर घाईनं चला. दुसऱ्या डावाला मित्रांनो जशी सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत आपले सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय प्रशांत आदवडे सरांना हिंदीचा एक गोड आवाज आपल्या कानावरती पडेल. स्क्रीनवरती पाहू शकता यानंतरची एक बिग फाईट. दोन्ही पराभूत संघांमधली यानंतर मॅच आहे. हॉटेल श्री साई छत्र लोणी विरुद्ध स्वर्गीय कमल दिनकर वाघमारे प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये एक ताकदवर मुकाबला. यानंतरचा तुम्ही स्क्रीनवरती देखील दोन्ही टीमचा लोगो पाहू शकताय. सलामीची जोडी दाखल होतीये मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, पावनभूमी आणि तुम्ही पाहताय खरं तर त्या जुन्नर तालुक्यातील असलेला नारंगावचा सिक्सर किंग, नारंगावचा बिग धमाका तुम्हाला आज पाहायला मिळेल. राजू पाटे आयकॉन सलामीला येताना आपण नक्कीच पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला संगमनेर तालुक्याचं नाव ज्या खेळाडूचं मोठं करण्यामध्ये मोलाचा वाटा राहिलाय, बोटा गावचा सुपरस्टार तुम्हाला एका बाजूला शेखर शेळके सलामीला येताना पाहायला मिळतोय. तर ओव्हर नंबर 1 टाकण्यासाठी या स्पर्धेतला सर्वाधिक लांबच्या आयकॉनांपैकी एक सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हरणवाडीचा सुपरस्टार, यावर्षी सर्वाधिक मोठी मागणी असलेला महाराष्ट्रातील खेळाडूंपैकी एक प्रथमेश राठोड सोलापूरचा रावडी करेल गोलंदाजी. ऐकूयात प्रशांतजी आदवडे सरांना. थैंक यू अलंकार. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 का अद्भुत खेल सिमरन लाइव पर. चावर धूप के बीच आंख में चुली चल रही है. मित्रांनो, आकाशामध्ये काळ्या ढगांची गर्दी झाली, ती लक्षात घेता जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. राजू पापे और शेखर शिल्के प्रारंभ बैटर. फील्डिंग फ्लाइंग क्लिप गली पॉइंट स्ट्रक अब एक वाइट स्ट्रॉन्ग ऑफ ऑन साइड पर मैदान पर खिलाड़ी मौजूद है. रिवर्स खेलना चाहते थे, ताकत का इस्तेमाल, जोखिम भरा स्ट्रोक राजू पाटे का. पिछली मैच में मिड ऑफ के ऊपर से बहुत ही बारामती के ग्राउंड पर खूबसूरत स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का. ब्यूटीफुल शॉट. ये देखिए शॉट जिस तरह से इन्होंने खेल दिया था. 7 ड्राइव पर एक्शन रिप्ले, ज्यादा आगे गेंदबाजी, इस बार जल्दी भाप लिया था, पढ़ लिया और जड़ लिया. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए लॉक ऑन क्षेत्र में सिक्सर. रिवर्सिव खेलना चाहते थे दोबारा उसी तरह से
रैम शॉट खेला गया, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। राजू पातले 6 पर खेल रहे हैं इस वक्त। स्कोर है 6 रन बगैर किसी नुकसान के। प्रथमेश राठौड़ गेंदबाजी कर रहे हैं, सोलापुर के जहांबाज खिलाड़ी। सुप्रीमो ट्रॉफी, एनबी ट्रॉफी, जो प्रोफेशनल क्रिकेट टिंगरी सरकार में जो इन्होंने 34 रनों की पारी खेली थी वो बहुत ही शानदार थी। ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर, सटीक लाइन पर गेंदबाजी। एक गेंद ओवर पिच थी, उसके बाद में कमबैक करने का प्रयास प्रथमेश राठौड़ द्वारा। स्कोर 6 पर रुका हुआ। राजू पाटे एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी। दूसरी एंड पर शेखर शेलके अब उनके साथ बातचीत करते हुए चर्चा कर रहे हैं। प्रतियोगिता का आज का चौथा दिन और 18 तारीख को होगा ग्रैंड फिनाले। बल्लेबाज शेलके साहब धीरे धीरे अपने नॉन स्ट्राइकर एंड की तरफ आ रहे हैं। पावर प्ले ऑन, को ड्राइव किया, रन लेना चाहते थे शेखर शेलके, लेकिन राजू ने मना किया। राजू बन गए जेंटलमैन, इस बार जोखिम नहीं लेना चाह रहे हैं। प्रथमेश राठौड़ ने कमबैक किया, दूसरी गेंद पर छक्का था, उसके बाद में लगातार 3 बिंद गेंदे। बेहतरीन गेंदबाजी प्रथमेश राठौड़ द्वारा। ऑन साइड पर फाइन लेग स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक मिड ऑन है, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी है, 2 खिलाड़ी बाउंड्री पर, क्योंकि पावर प्ले ऑन है। फ्रंटलाइन गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के काफी बार खेलने की कोई कोशिश नहीं, ऑफ स्टंप को कवर किया और जाने दिया। गेंद को विकेट कीपर के लिए व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया। फिलहाल इस महासंग्राम में संग्राम 2 गेंदों में 10 से, लेकिन क्या कमाल की पारी। नंबर 9 पर 10 नंबर पर जब आप बल्लेबाजी कर रहे हैं ना, तब जाकर दबाव था, उस दबाव में बहुत ही अच्छा प्रदर्शन था। कवर ड्राइव खूबसूरत है, कवर पर खिलाड़ी तैनात है, रन बनाने का कोई मौका नहीं है। पहले ओवर का खेल, स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के, 7 पर रन। चिक चिक बम फायर, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर, और ये लगा गगनचुंबी सिक्सर। सिक्सर, फंटास्टिक बैटिंग, भागने की जरूरत नहीं है। ये जो मुकाबला है राजे उमाची नाइक और मीरा मोरिया 11 देशमुख, उसके बाद में श्री साई छत्र लोनी, स्वर्गीय कमल दिनकर वाघमारी प्रतिष्ठान, ये भी बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। वेळ जास्त घेऊ नका, हवा थंड सुटलेली आहे। 13 पर रन। दूसरा ओवर प्रगति पर है, किरण खुले गेंदबाजी कर रहे हैं। शेखर शेलके का कमाल का स्ट्रोक, ऑन साइड पर खेल दिया, बेहतरीन शॉट, 4 रन। भागने की जरूरत नहीं है, मारा कम, घसीटा ज्यादा, 4 रन।
पैरों पर गेंद, क्या छोटा दर्शक दीर्घा से आवाज भी आ गई। युवराज स्पोर्ट की तरफ गेंद ट्रैवल हो रही थी उस वक्त, अगर देखें तो स्क्वायर लेग पर क्या छोटा है और ये अच्छी गेंद थी। लेग ब्रेक मिडिल स्टंप से थोड़ा ऑफ स्टंप की तरफ जाते हुए गेंद स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी तैनात था। क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा। करे तो क्या करे, इतनी मेहनत करने के बाद बल्लेबाज को गेंदबाज ने फंसाया था, लेकिन ये खराब फील्डिंग। पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद, बहुत ही लाजवाब स्ट्रोक है, कमाल का स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच के दिया बल्लेबाज शेखर शिर्के ने। अगर आप इनको मौका देंगे तो ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए, कमाल का स्ट्रोक था। एक्शन रिप्ले 7 मिनट्स लाइव पर पहले कैच उठा, उसके बाद में बल्ले के बीचों में फुल टॉस गेंद, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय। लक्ष्य की अगर बात करें तो 72 रनों का लक्ष्य है 24 स्कोर बोर्ड पर। इस बार निशान गेंद किरण कोहली द्वारा, शेखर शिर्के 16 पर खेल रहे हैं, 5 गेंदों का सामना किया, बहुत ही महत्वपूर्ण पारी और सीधे बल्ले से 2 छक्के। बॉटम हैंड में इनकी ताकत है और वी में खेल रहे हैं। ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, इस बार बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर और सारे खिलाड़ी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 22 का इशारा, 4 रन, वेल के बाउंड्री, तोहफे के तौर पर 4 रन मिले हैं। राज्य उमाजी नाईक प्रतिष्ठान पॉवर प्ले में जबरदस्त बॅटिंग। फक्त एकच नम्र विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका। आकाशात काळ्या ढगांची गर्दी वाढली, हलकीशी हवा सुटले, ती थंडगार आहे, याचा अर्थ संकेत तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे। 24 चेंडू 44 धावांची आवश्यकता, 24 गेंदों का खेल, 44 रनों की जरूरत है। प्रथमेश राठौड़ को गेंदबाजी करने का मौका मिला है। डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 बहुत ही शानदार खेल बीच मैदान पर, बिल्कुल दोनों बैटर द्वारा। राजू पाटिल 6 पर खेल रहे, शेखर शिर्के 16 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया। अभी तक 135 चौके इस टूर्नामेंट में। ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे। स्कोर 29-29 पनन। काबिलियत वाले खिलाड़ी हैं मैदान के अंदर। प्रथमेश ठाकरे विकेट के लिए जाना चाहिए, विकेट लेने की कोशिश जरूर करेंगे इस ओवर में, क्योंकि दोनों बल्लेबाजों ने पहले 2 ओवर में मेला लूटा है। बेहतरीन बल्लेबाजी। ओह, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। राजू क्लिक करना चाहते थे, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। मिडल लेग स्टंप पर एक अच्छी गेंद प्रथमेश राठौड़ की, वाइड बॉल के बाद बिंदी गेंद आई है। स्कोर 29 रन पर रुका हुआ। धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं प्रथमेश राठौड़। अर्पण वाला खिलाड़ी है, ऑलराउंडर, और अब जाकर फील्डिंग, फ्लाइंग, टिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, पावर प्ले बस समाप्त हुआ। ये गेंद देखिए, अच्छा स्ट्रोक, खिलाडी तैनात, लपक लिया कैच, ब्रिलियंट कैच, कमाल का कैच। व्यासपीठावरील प्रत्येक मान्यवरांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि मान्य केलंय की हा अतिशय अद्भुत असा कॅच होता, जबरदस्त कॅच, आउट। क्रिकेटमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करणारा खेळाडू आहे रमेश शिराळे। आज अप्रतिम झेल, हा 6वा झेल आहे
या स्पर्धेमधला जो अतिशय उत्कृष्ट है, उच्च कोटि की फील्डिंग बाउंड्री लाइन पर। राजू पाटे बैक टू द पेवेलियन, स्कोर 29, 1 विकेट के नुकसान पर प्रथमेश राठौड़ ने सफलता प्राप्त की है। विकेट की तलाश में थे। नंबर 3 पर बैटिंग करने के लिए योगेश पवार, जिन्होंने पहले मैच में बहुत ही जबरदस्त किया था पलटवार। एक तरफ प्रथमेश राठौड़ जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर में वाइड बॉल के साथ आगाज किया, उसके बाद में बिंदी गेंद राजू का बेश कीमती विकेट। रमेश शिराले का कॉन्ट्रीब्यूशन भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। 117 सिक्सर इस प्रतियोगिता में। जास्त वेळ घेऊ नका ही विनंती बॅटरला असेल, तसेच गोलंदाजाला पण आहे। दोन्ही बाजूने लक्षात घ्या, हा सामना लवकर समाप्त करणं गरजेचं आहे। शेवटी सगळं आपल्या हातात आहे, मावळणारा सूर्य आपल्या हातात नाही आहे आणि येणारा पाऊस। रिव्हर्सिवचा फटका हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाहीये, दूर असलेला चेंडू आहे। रिव्हर्सिवचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे टायमिंग चांगलं नव्हतं। फिलहाल प्रथमेश राठौड़ की बहुत अच्छी गेंदबाजी। इस ओवर में स्कोर 30 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर राजू ने बनाए 6 रन 8 गेंदों का सामना किया। स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं था, क्योंकि 6 ओवर का मुकाबला आप खेल रहे हैं तो स्ट्राइक रेट देखा जाता है। 20 ओवर 6 ओवर ओडीआई क्रिकेट में हमेशा वो स्ट्राइक रेट बहुत इंपॉर्टेंट है। 30 रन 1 विकेट के नुकसान पर योगेश एक, शेखर शेलके 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये इंटरेस्टिंग बैटल है, प्रथमेश राठौड़ और शेखर शेलके दोनों फॉर्म में खिलाड़ी। पैरों पर गेंद थी, कलाई के साथ मुड़ना चाहते थे वह फाइनल की तरफ। इस बार लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। स्कोर 31 1 विकेट के नुकसान पर। संतोष भालेराव, सतीश भालेराव और राजू सर, ये 3 अंपायर बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। अनिल हमारे साथ, योगेश पवार 1, शेखर शेलके 16 पर खेल रहे हैं। गेंदबाजी कर रहे गेंदबाज इस वक्त प्रथमेश। कदमों का इस्तेमाल किया, चास्टो के बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। डुबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनता है तो बात जरूर बनती है। इस बार फील्डिंग बेहतरीन। अब जाकर धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं प्रथमेश राठौड़। अच्छा ओवर घट रहा है, बढ़िया लाइन, बैकफुट जाके गेंद को खेल दिया था। ट्रैकमैन पर खिलाड़ी तैनात, 1 रन देने का मौका सिंगल के साथ। स्कोर 33 1 विकेट के नुकसान पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। सभी गेंद आपके स्क्रीन पर आएगा जिस तरह से यह मुकाबला चल रहा है। बेहतरीन गेंदबाजी प्रथमेश राठौड़। 18 गेंदे 39 रनों की जरूरत, 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता। नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 39 रन टू विन दिस मैच। आवश्यकता। ये शॉट देखिए, कमाल की पारी खेल रहे हैं आज सीधे बल्ले से। एक तो गेंद बिल्कुल हमारे कॉम्बॉक्स के ऊपर से बॉर्डर के बाहर चली गई थी, आउट ऑफ द पार्क। उच्च कद के बल्लेबाज ने शेखर शेलके ऑन साइड पर खेल दिया। बॉर्डर पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, 1 रन देने का मौका। चौथा ओवर प्रगति पर है। एक तगड़ा मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। या ठिकाणी युवराज स्पोर्टचे सर्वेसर्वा अर्थात आपण अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या मागे त्यांना बघतो आहे। दुसऱ्या बाजूला
पिताश्री या ठिकाणी दाखल झालेत आदरणीय भास्कर गुंजाळ, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. युवराज गुंजाळ युवराज स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा समालोचन कक्षामध्ये, तर व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय भास्करजी गुंजाळ साहेबांचं शुभागमन झाले. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बंदर के दो का खेल 32 रनों की जरूरत. ओहो एक्स्ट्रा कवर पर खेलना चाहते थे, इनसाइड आउट खेलने का प्रयास, लेकिन चतुराई के साथ गेंदबाज इस वक्त गेंदबाज द्वारा गति परिवर्तन किया गया था. 14 गेंदे 31 रनों की जरूरत है. राहुल शिंदे अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं. एक तरफ प्रथमेश राठौड़ के ऊपर कैमरा रहेगा, योगेश पवार 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं, शेखर शिर्के 24 पर बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं. रिवर्स स्वीप, क्या बात है, लाजवाब. शेखर बेफिकर, इस बार भी गेंद बाउंड्री की तरफ रफू चक्कर, ये लगा शानदार सिक्सर. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा लॉकडाऊन झालं होतं ना, तेव्हा हे सातत्यानं सांगायचे, म्हणजे अनाउन्समेंट व्हायची, एकत्र येऊ नका. आता लॉकडाऊन नाही आहे, पण येणारा जे आता पावसाची लक्षणं लक्षात घेता एकत्र येऊ नका. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. बहुत ही गजब की पारी रही है. शेखर शिर्के की 12 गेंदों में 30 और योगेश पवार अभी भी खामोश है, 4 गेंदों में 32 रन. हल्की थंडी हवा चल रही है. चला वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका, पंच पण तोच इशारा करतायत मैदानावरती. सध्या सतीश भालेराव, संतोष भालेराव मैदानावरती आहेत. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मैदानावरती. या अत्यंत महत्त्वाचा खेळातील दुसरा डाव रंगतोय. 12 चेंडू 24. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी है, लेकिन वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए. 1 बाउंस गेंद बाउंड्री के बाद 4 रन. था पाले में गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया. बेहतरीन टाइमिंग. नहीं नहीं नहीं, नहीं इसकी कोई जरूरत नहीं थी. रिवर्स स्वीप खेलने का ये क्या कर रहे हैं भाई, ये क्या कर रहे हैं. ऍक्शन रिप्ले पाहूया, ऍक्शन रिप्ले पाहूया 7S लाईव्ह वरती. काय घडलं होतं, काय चूक झाली मैदानावरती.
आता थ्रो तर करायचा होता पण तो चांगल्या पद्धतीने नव्हता आणि त्यामुळे परिणामतः काय घडलं पहा. मैदानावरती डिओसीचा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश पवारने केला. एस्टेकडे चेंडू लागला आणि त्यानंतर मोये 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 स्कोर फिलहाल 54 रन 1 विकेट के नुकसान पर. फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. सोचो मत, करके दिखाओ. वादा मत करो, साबित करो, बताओ मत, करके दिखाओ. तालियां बज रही है बल्लेबाज के लिए. बेहतरीन स्ट्रोक. और बार बार गेंद को कर रहे रफू चक्कर, हवाई सफर. बिना तिकीट गेंद जो है ना बाउंड्री लाइन के बाहर जा रही है. वंडरफुल बॅटिंग. जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता, 9 गेंदे 12 रनों की जरूरत है. स्कोर 60 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार ऑफसाइड पर खेल दिया. बेहतरीन स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी नहीं है कोई, नहीं रुकने वाले आज शेखर. कमाल कर रहे मैदान के अंदर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. रन 4 चौका. मैग्निफिसेंट स्ट्रोक. कदमों का इस्तेमाल किया, हवा में खेल दिया. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे. इस बार कोई नहीं है. मिड ऑफ अंदर है, गेंद बाहर है. अब बारी जो है ना योगेश पवार की. एक तरफ दैला है, एक तरफ नैला है. एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है. दोनों तरफ बराबर की पिटाई है, दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. योगेश पवार 21 पर पहुंच चुके हैं. 7 गेंदे 4 रन चाहिए. स्ट्राइक रेट पर योगेश पवार. उसी क्षेत्र में खेल दिया. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. पहले चौका, अब छक्का. बल्लेबाज का इरादा पक्का. गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर. हवा से एक बार फिर बातें करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए योगेश पवार ने पलट पार किया, मैच को फिनिश किया. कांग्रेचुलेशन शेखर. बेफिकर लीडर, लीडर शेखर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. तोपर्यंत डीजे मास्टर आपण एक गाणं ऐकूया.